स्वादिष्ट मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। आज आपल्याला बनवायचे अस्सल महाराष्ट्रीयन गोडा मसाला। बरेच जण याला काळा मसाला देखील म्हणतात। काळा मसाला आणि गोडा मसाला यामध्ये थोडासा फरक आहे। काळा मसाला तयार करताना आपण मिरचीचा वापर करतो आणि गोडा मसाला तयार करताना नावाप्रमाणेच यामध्ये मिरचीचा अजिबात वापर केला जात नाही आणि केला तरी देखील अगदी थोड्या प्रमाणामध्ये यामध्ये मिरची वापरली जाते। तर हा गोडा मसाला आपल्याला कुठल्याही भाजीसाठी वापरता येतो। ज्या ठिकाणी तुम्हाला सौम्य चवीच्या म्हणजे हलक्या तिखट भाज्या तुम्हाला बनवायच्या असतील त्यावेळेला तुम्ही हा गोडा मसाला वापरू शकता। महाराष्ट्राचा फेमस मसाले भात आहे त्यामध्ये हा गोडा मसाला आवर्जून वापरला जातो। गोडा मसाला तयार करण्यासाठी मी या ठिकाणी पाव किलो धने घेतलेले, इंदुरी धने आपण या ठिकाणी घेतलेले। त्यानंतर मी 100 ग्राम सुकं नारळ घेतलेला आहे। नारळाचे पण छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत। अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी नारळ किसून देखील घेऊ शकता। 15 ते 20 आपण या ठिकाणी लाल मिरच्या घेतलेल्या आहेत। एकदम छोट्या आकाराच्या मी मिरच्या या ठिकाणी घेतलेल्या आहेत। तुम्ही बेडगी मिरचीचा या ठिकाणी वापर करू शकता किंवा पांढरी मिरचीचा देखील तुम्ही या ठिकाणी वापर करू शकता। 10 ग्राम आपण या ठिकाणी तेजपत्ता घेतलेला आहे। त्यानंतर आपण या ठिकाणी 25 ग्राम खसखस घेतलेली आहे। 50 ग्राम आपण या ठिकाणी जिरे घेतलेले आहेत। 50 ग्राम आपण या ठिकाणी पांढरे तीळ घेतलेले आहेत। त्यानंतर आपण 10 ग्राम दगडफूल घेतलेले आहे। 10 ग्राम आपण या ठिकाणी लवंगा घेतलेल्या आहेत। 5 ग्राम आपण या ठिकाणी काळे मिरे घेतलेले आहेत। हा मसाला थोडा सौम्य चवीचा असतो त्यामुळे आपण या ठिकाणी काळे मिरे 5 ग्राम घेतलेले आहेत। 10 ग्राम आपण या ठिकाणी वेलची घेतलेली आहे। 10 ग्राम आपण या ठिकाणी मसाला जिरे म्हणजे शहाजिरे घेतलेले आहेत। त्यानंतर आपण 10 ग्राम चक्रफूल घेतलेले आहे। 10 ग्राम आपण या ठिकाणी हिंग घेतलेला आहे। तर मी या ठिकाणी पावडर हिंग घेतलेला आहे। 10 ग्राम आपण या ठिकाणी जावित्री घेतलेली आहे। 10 ग्राम आपण या ठिकाणी दालचिनी घेतलेली आहे आणि 10 ग्राम आपण या ठिकाणी मसाला वेलची घेतलेली आहे। आता हे सर्व साहित्य आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत। काही साहित्य आपल्याला कोरडे भाजून घ्यायचे आहेत तेल न टाकता आणि काही साहित्य आपल्याला थोड्याशा तेलावरती परतून घ्यायचे आहेत। आता आपल्याला सगळ्यात अगोदर धने भाजून घ्यायचे आहेत। त्याकरिता आपण गॅसवरती एक जाडबुडाची कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये आपण धने घालून घेतलेले आहेत। तर मध्यम गॅसवरतीच आपल्याला हे धने छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत। मध्यम गॅसवरती धने भाजल्यामुळे धन्याला छान एकसारखाचा रंग येतो आणि आपले जे धने आहेत ते छान भाजल्या देखील जातात। धने छान भाजल्यामुळे मसाल्याला रंग छान येतो, मसाल्याची चव देखील वाढते आणि मिक्सरला आपण हा मसाला जेव्हा बारीक करतो तेव्हा हा मसाला एकदम छान बारीक दळला देखील जातो। त्यामुळे मी या ठिकाणी मध्यम गॅसवरतीच हे धने 4 ते 5 मिनिट भाजून घेतलेले आहेत। धने मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत। आता आपण कढईमध्ये जिरे घालून घेतलेले आहेत। जिरे ही आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत। जिरे भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, आपले जिरे लगेचच तडतड झालेले आहेत। जिरे देखील आता मी धन्यावरतीच काढून घेतलेले आहेत। आता कढईमध्ये मी खसखस घालून घेतलेली आहे। कढई छान तापलेली आहे, खसखस लगेच भाजल्या जाते त्यामुळे आपण खसखस यामध्ये घालून घेतलेली आहे। खसखस देखील आपण छान भाजून घेतलेली आहे। आता खसखस आपल्याला काढून घ्यायची आहे। त्यानंतर आपण लगेचच पांढरे तीळ घालून घेतलेले आहेत कढईमध्ये। आता आपल्याला या ठिकाणी पांढरे तीळ भाजून घ्यायचे आहे। पांढरे तीळ देखील आपण छान तडतड होईपर्यंत भाजून घेतलेले आहेत। तीळ देखील आपण एखाद मिनिटभर छान भाजून घेतलेले आहेत। आता तीळ देखील आपण काढून घेतलेले आहेत। आता आपल्याला या ठिकाणी तमालपत्र भाजून घ्यायचे आहे। तमालपत्र तुम्ही या ठिकाणी छोट्या तुकड्यामध्ये कट करून घेऊ शकता। आता हे तमालपत्र देखील आपल्याला भाजून घ्यायचं आहे। तर मध्यम गॅसवरतीच मी तमालपत्र देखील छान भाजून घेतलेलं आहे। तमालपत्राला देखील एकसारखा रंग आलेला आहे। आता हे तमालपत्र देखील आपण काढून घेतलेले आहे। आता कढईमध्ये मी घातलेलं आहे दगडफूल। या फुलामधून छान धूर येत नाही तोपर्यंत भाजून घ्यायचं आहे। दगडफूल देखील आपण छान भाजून घेतलेलं आहे। आता दगडफूल देखील आपण काढून घेतलेलं आहे। आता आपल्याला या ठिकाणी शहाजिरे भाजून घ्यायचे आहेत। शहाजिरे देखील मी या ठिकाणी जरा वेळ भाजून घेतलेले आहेत। हे देखील जिरे भाजण्यासाठी आपल्याला जास्त वेळ लागत नाही, लगेचच हे जिरे भाजले जातात। आता जिरे देखील मी काढून घेतलेले आहेत। कढईमध्ये आपण लाल मिरच्या घालून घेतलेल्या आहेत। लाल मिरच्या देखील आपण जरा वेळ भाजून घेऊया। तर मी या ठिकाणी छोट्या मिरच्या घेतलेल्या आहेत। तुम्ही या ठिकाणी बेडगी मिरचीचा, पांढरी मिरचीचा, इतर कुठल्याही मिरचीचा वापर करू शकता। आता मिरच्या देखील आपण छान भाजून घेतलेल्या आहेत। आता मिरच्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत। आता कढईमध्ये आपण 1 चमचा तेल घालून घेतलेला आहे। आता तेलावरती आपल्याला काही मसाले भाजून घ्यायचे आहेत। जे सारखे आकाराचे मसाले आहेत ते आपल्याला तेलावरती परतून घ्यायचे आहेत। दालचिनी आपण तोडून घेतलेली आहे, ती दालचिनी मी यामध्ये घातलेली आहे। त्यानंतर आपण या ठिकाणी चक्रफुली यामध्ये घातलेली आहे। लवंगा मी यामध्ये घातलेले आहेत। काळे मिरे आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहेत। जावित्री मी यामध्ये घालून घेतलेली आहे। मोठी वेलची आणि हिरवी वेलची आपण सगळ्यात शेवटी घातलेली आहे। वेलची भाजल्यानंतर तडतड होते आणि फुटू शकते, त्यामुळे आपण सर्व मसाले छान भाजून घेतलेले आहेत। त्यानंतर आपण यामध्ये मोठी वेलची आणि हिरवी वेलची घालून घेतलेली आहे, ती देखील आपण या मसाल्यासोबत जरा वेळ भाजून घेतलेली आहे। सर्व मसाले आपण तेलावरती छान असे परतून घेतलेले आहेत। आता हे सर्व मसाले आपल्याला काढून घ्यायचे आहेत। कढईमध्ये थोडंसं तेल शिल्लक आहे, यामध्ये मी आणखीन 1 चमचा तेल घालून घेत आहे। यावरती आता आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे। खोबऱ्याचे काप मी यामध्ये घालून घेतलेले आहेत। खोबऱ्याचे काप आपल्याला डार्क रंगामध्ये छान असे भाजून घ्यायचे आहेत। तर मध्यम गॅसवरती खोबरं भाजल्यामुळे एकसारखा खोबऱ्याला रंग येतो
त्यामुळे मध्यम गॅसवरती मी 4 ते 5 मिनिट खोबरं छान असं भाजून घेतलेलं आहे. तर खोबऱ्याचा रंग तुम्ही बघू शकता, एकसारखा रंग आलेला आहे आणि छान डार्क रंगामध्ये आपण हे खोबरं भाजून घेतलेलं आहे. खोबरं आपल्याला इतर मसाल्यामध्ये न काढता एका वेगळ्या भांड्यामध्ये हे खोबरं काढून घ्यायचं आहे. बाकीचे आपण जे सर्व मसाले भाजून घेतलेले आहेत ते सर्व मी एकत्रित एकाच भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत. हलकासा मसाला आपला थंड झालेला आहे. पूर्ण मसाला आपल्याला थंड होऊ द्यायचा नाही, हलकासा गरम असतानाच आपल्याला हा मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे. 2 चमचे आपण यामध्ये मीठ घातलेलं आहे. पावडर हिंग देखील आपल्याला या मसाल्यामध्ये घालून घ्यायचं आहे. खोबरं मी या ठिकाणी वेगळं काढून घेतलेलं आहे. आता आपण या ठिकाणी मिक्सरच्या जारमध्ये हा मसाला बारीक करून घेणार. तर कमी क्वांटिटीमध्ये हा मसाला आहे, त्यामुळे मिक्सरवरती मी हा मसाला दळून घेणार आहे. आता हे सर्व मसाले आपल्याला एकदा छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत. सर्व साहित्य आपण छान एकजीव करून घेतलेले आहेत. मिक्सरचा मी या ठिकाणी मोठा जार घेतलेला आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला थोडासा मसाला घालून घ्यायचा आहे. त्याचबरोबर आपण या ठिकाणी तमालपत्र घातलेले आहे. जेवढं शक्य होईल तेवढं आपल्याला हा बारीक वाटून घ्यायचा आहे. आता मिक्सरला मी हा मसाला छान बारीक असा दळून घेतलेला आहे. एकदम छान मस्त असा आपला हा मसाला बारीक झालेला आहे. आता हा मसाला आपल्याला काढून घ्यायचा आहे. बाकीचा राहिलेला जो मसाला आहे तो देखील आपण सेम याच पद्धतीने तयार करून घेऊया. सर्व मसाला आपण मिक्सरवरती बारीक करून घेतलेला आहे. आता आपल्याला खोबरं बारीक करून घ्यायचं आहे. तर मिक्सरच्या जारमध्ये मी खोबरं घालून घेतलेलं आहे. तेल सुटेपर्यंत आपल्याला याला छान असं बारीक करून घ्यायचं. खोबरं देखील आपण एकदम छान तेल सुटेपर्यंत बारीक करून घेतलेलं आहे. बारीक करून घेतलेलं जे खोबरं आहे ते देखील आपल्याला मसाल्यावरतीच काढून घ्यायचं आहे. आता हे सर्व साहित्य आपल्याला हाताने छान असे मिक्स करून घ्यायचे. सर्व साहित्य मी हाताने छान असे मिक्स करून घेतलेले आहेत. तर मसाल्याला छान असा रंग आलेला आहे आणि मसाल्यामधून खुशबू एवढी मस्त येत आहे की पूर्ण घरभर मसाल्याची खुशबू पसरलेली आहे. एकदम छान चवीचा आपला हा गोडा मसाला तयार झालेला आहे. रोजच्या वापरासाठी तुम्ही एका छोट्या भरणीमध्ये हा मसाला काढून ठेवा. बाकीचा मसाला तुम्ही एखाद्या हवाबंद डब्यामध्ये किंवा हवाबंद काचेच्या भरणीमध्ये ठेवा. तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्कीच कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर इंस्टाग्राम आणि फेसबुकला आपल्या फॉलो करा. भेटूया तशाच एखाद्या छानशा आणि नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.